जेऊ बैसू एक एक शब्द अडपडते, शब्दाची अडपडते. संसारामध्ये जेऊ बैसू एक एक आहे. तुम्हाला कळलं नसल, फायनल फायनल मुलाची असू मुलीची असू. पाहुणे मंडळी आल्यानंतर पाहणी झाल्याबरोबर निर्णय घेता का तुम्ही? निर्णय घेता काय? पहिले काय ते जेवू नंतर बैसू म्हणजे निर्णय घेऊ. परमार्थ म्हटलं पहिले निर्णय घे आणि नंतर तुझं कार्य कर. आपण सर्व संसारिक आहे ना, संसारिक रात्रंदिवस या संसारामध्ये आपण धडपडत आहोत. म्हणून संत म्हणतात की बाबा रे हा संसार कसा आहे आणि संसारामध्ये आपण काय करत आहे बंगाच्या दुसऱ्या. रात्रंदिवस आपण संसारामध्ये धडपत आहोत. रात्रंदिवस आहे ना. दिवसभर तर आपण कष्ट करतो ना, रात्रीच्या झोपल्यानंतर सुख आहे का सांगा बरं. काही काही जण पेरणीवर जातात किंवा डवरणी करतात शेतामध्ये दिवसभर. रात्री घरी आले, जेवण केलं, झोपले का झोपे सुरू चालूच असते ना. म्हणून म्हणतात ना की संसार असा आहे मारा, संसार दुःख मडो चौकडे इंगड विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस चढ. या संसारामध्ये सुख नाही, दुःखाचा सागर आहे महाराज. परंतु सुखाची प्राप्ती करून घ्यावं लागतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या सुखासाठी आपण तळमळतो ते सुख प्राप्त न होता दुःख कसं प्राप्त होते महाराज. एक मुलगा होता, तरुण मुलगा. त्या मुलाचे वडील मृत्यू पावले. आईने काय केलं, त्या मुलाला शिकवलं, नोकरीवर लावलं. एक म्हण आहे महाराज, लेकराचा बाप मरो पण बोलत ना तुम्ही मायनं मरो. हे म्हणून आम्हाला मारून टाकता का? उदाहरणार्थ घ्या, लहान लहान मुलांची जर आई जर मृत्यू झाली बापाला लई दुःख होते, कळते ना. लहान लहान मुलांना सोडून चालली गेली, आता यायचं कसं होणार, रडते. परंतु माझ्यासारखा तिथं जाते, टेन्शन नको घेऊ ना, तिची तेरवी तर होते, दुसरी घेतो. परंतु बाप जर कधी मृत्यू पावला, लहान लहान मुलं आहे, आई लग्न करते काय? करते काय सांगा? अरे जी आई लहान लहान मुलांना सोडून जर कधी लग्न करत असेल आईच नव्हे. विठ्ठल विठ्ठल. त्याप्रमाणे त्या माऊलीने काय केलं, कष्ट केले, मुलाला शिकवलं, नोकरीवर लावलं. एक दिवस आईच्या मुखातून शब्द निघाले, बाळा आता तू नोकरी करत आहे, मोठा झालाय,
आता तू लग्न कर. कशा करता? आता तुम्ही मुलांचं लग्न करून देता, कशा करता करून देता सांगा बरं. उद्देश काय आहे? की सुनबाई घरामध्ये आल्यानंतर काहीतरी सुख मिळायला पाहिजे. बरोबर आहे ना? अरे बोलत जा ना तुम्ही. बरोबर आहे ना? परंतु इथे सुखाची प्राप्ती न होता दुःख कसं प्राप्त होते सांगतो. आईचं अंतःकरण बघा. आई म्हणाली, बाळा जी मुलगी तुला पसंत असेल तिच्या सोबत लग्न कर. हा गेला. ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीसोबत लग्न ठरलं. जेव्हा लग्न लागलं, पहा ती मुलगी कशी होती. जेव्हा लग्न लागलं त्या लग्नाच्या वेळेस त्या मुलीनं अंगावर शालू घातला. अंगावर शालू घातला. जशी घरी आली अंगावरचा शालू काढला. जीनचा पॅन्ट. कोणता पॅन्ट? तुम्ही हसले गो. हे जे वस्त्र आहे ना, हे वस्त्र शिकवण देतात महाराज. लक्षात आलं ना? उदाहरणार्थ आता यामध्ये लुगडं परिधान केलेल्या आमच्या आई समान बसलेल्या आहेत. काही आमच्या ताई आलेल्या आहेत, साडी नेसून आलेल्या आहेत. आणि काही काही आमच्या बहिणी आल्या जीनच्या पॅन्ट घालून. वस्त्रातला फरक सांगतो. आई तुम्हाला पहाटे जाग किती वाजता तेवढं सांगा बरं. अरे बोलत जा. 4 वाजता. किती वाजता? तुमच्या ज्याने कष्ट होते काय? नाही. जाग आली 4 वाजता. उठून पलंगावर बसता सुरू करता. जाग आली किती वाजता? 4 वाजता. साडी नेसणार तुम्ही किती वाजता उठता? सूर्योदय होण्याच्या आत. जीनचा पॅन्ट, जीनचा पॅन्ट आहे ना फरक? हा वय वस्त्राचा. त्याप्रमाणे ती सुनबाई किती वाजता उठत होती? 9-10 वाजता. आईचा नित्यनेम. आई पहाटे उठायची, सडा सारून करायची, झाडझूड करायची, रांगोळी भरायची, स्नान करायचं, देवाचं पूजन करायचं. आणि 9-10च्या दरम्यान या जीनच्या पॅन्टवाल्या सुनबाई उठायच्या डडंडाम. असं कित्येक दिवस चाललं. एक दिवस आई पहाटे उठलेली आहे. आईच्या हातामध्ये खराटा आहे. मुलाने बघितलं. मुलगा धावत गेला. आई, अगं तू धाडत आहे? अगं तुझी सून आहे ना. परंतु आईचं अंतःकरण बघा, आईचं प्रेम बघा. त्या माऊलीच्या मुखातून शब्द निघाले, बाळा तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे. जोपर्यंत माझ्याच्याने कष्ट होते तोपर्यंत मी करते. असंच म्हणत असताना तुम्ही पोराले सुनीले घेण्या डोक्यावर बसून. आई म्हणाली, बाळा अरे तुझ्या पत्नीला संसाराचा नियम कळत नाही. बरोबर. आपण उद्याला एक नाटक करू. कोणतं नाटक? मी पहाटे उठणार, माझ्या हाती खराडा असणार, तू यायचं, तू म्हणायचं आई तू झाडू नको मी झाडतो, मी म्हणेल बाळा तू झाडू नको मी झाडतो. अशाने तरी तुझी पत्नी तुटपुट कामाला लागली. दिवस उगवला. आईच्या हातामध्ये खरड आहे. मुलगा धावत गेला. आईला म्हणाला, आई तू झाडू नको मी झाडतो. आई म्हणाली, बाळा तू झाडू नको मी झाडतो. दोघांचं तो मी मी सुरू झालं. त्या आवाजाने काय झालं? त्या जीनच्या पॅन्टवाल्या सुनबाई उठल्या, गेली अंगणात डडंगडंग. आता अंगणामध्ये गेल्यानंतर लग्न झालं का तुमचं? झालं का? आता ती सुनबाई अंगणामध्ये गेल्यानंतर पहिले कोणावर रागावली असं? आता सांगा तुम्ही. कोण म्हटलं? नवऱ्यावर. सासूवर हिंमत होते काय? गेल्याबरोबर नवऱ्याला म्हणाली, कहो कशा करता तुम्ही भांडतात? तेवढ्यात तिची सासू म्हणाली, अगं सुनबाई मी तुझ्या नवऱ्याला म्हणते तू झाडू नको मी झाडतो, परंतु तुझा नवरा म्हणतो आई तू झाडू नको मी झाडतो. ही राहिली गेली म्हणते काय? सुनबाई एवढंच कारण होतं ना, माझी अर्धा तास तुम्ही झोपमोड केली. उद्यापासून एक काम करा, एक दिवस आत्याबाई झाडत जाईल आणि एक दिवस तुम्ही झाडत जा. विठ्ठल
आहे काय सुख नाही कोठे आली या संसारी अन वाया हावबरी होऊन हे दुःख माझं बळी आहे बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही कोठे कबीर महाराज म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे म्हणून संत म्हणतात बहु केली वनवन पाय पिटी झाला शिण आता हे जे विषय असतात ना हे 7 दिवस कीर्तनामध्ये मांडल्या जातात काल्याचं कीर्तन म्हटलं की या काल्याच्या कीर्तनात